सातारा जिल्ह्यातील बहुतांश सर्वच गावात केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वच योजना पोहोचल्यात। गावकरी या योजनांचा लाभ देखील घेत आहेत। पण सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय आणि त्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या समस्या सोडवल्या का जात नाहीत याचा वाई तालुक्यातील अभेपुरी गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील अभेपुरी गावात मी आलोय। आपण वरती आता एक बोर्ड पाहिलाच, इथे चावडी आहे। मुख्य म्हणजे गाव जेव्हा असतं त्या गावामध्ये विशेष करून या संपूर्ण पट्ट्यामध्ये वाई तालुक्यामध्ये चावडी हा प्रकार जो असतो हा गावकरी तिथे एकत्र जमतात आणि सकाळ संध्याकाळ किंवा दुपारी जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा मोठ्या संख्येने त्या चावडीवर जमतात आणि तिथे त्यांच्या सुखदुःख शेअर करत असतात किंवा त्यांच्याकडे काय माहिती आहे गप्पा मारत असतात। हा एक चावडी एक ठिकाण असतं। मागे तुम्ही पाहिलं अभेपुरी गावातलं ही चावडी आहे, त्या चावडीवर बरीच मंडळी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांच्या गावात विकासाची गंगा आली आहे का, त्यांच्या गावात किती विकास झालाय, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का, आपलं गाव आणि गावामध्ये साधारणपणे विकास किती झालेला आहे किंवा जो झालाय तो समाधानकारक आहे का। गावामध्ये विकास 50% विकास झालेला आहे। रस्ते वगैरे डांबरी रोड वगैरे झालेले आहेत। ग्रामपंचायत इमारत झालेली आहे। फक्त गावात आता आवश्यकता म्हणजे जी चावडी आहे ते चावडीचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि शेत रस्त्यातला बऱ्याचशा अडचणी आहेत। त्यामुळे त्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध असा काहीतरी पर्याय निवडला पाहिजे आणि शेत रस्ते झाले म्हणजे गावात बरंचसं वाहतुकीच्या दृष्टीने सोयी होणार आहे। कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या आणि त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने मात केली जाते। काही वर्षात प्रश्न सुटतो, काही वर्षांचा नंतर पुन्हा येतो। तर आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहेच ना, कारण पावसावर सगळं अवलंबून। त्यामुळं शेतीच्या पाण्याचा विषय धरणजवळ असून सुद्धा आमचा काही फायदा नाही, पाणी जमिनीला नाही। आताही शासनाने पिण्याच्या पाण्यापुरती योजना केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी आपले खाजगी स्कीमा करून त्यांची सोय केलेली आहे। शेतीच्या पाण्यासाठी आम्हाला जे दोन धरणावरती जे दुसरं एक धरण आहे जांभळी धरण म्हणून डॅम, त्या डॅमची टीएमची थोडीशी उंची वाढवली तर आमच्या गावाच्या ह्या लोकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे त्या धरणातून। तर ते पाण्याची आम्हाला व्यवस्था व्हावी। कुठलाही पक्ष येऊ, पाण्याची आमची समस्या मिटवावी, बस एवढीच अपेक्षा आहे माफक। गावात आता मुख्य समस्या तीच राहिली। इतर समस्या आहेत, छोट्या गावचे रस्ते आहेत, म्हणजे शेतात जाणारे रस्ते आहेत, ते रस्ते पाझर तलाव आहेत। पाझर तलावाची एक समस्या आहे, ती एक झाली पाहिजे। गावातल्या बरेचसे तरुण आम्ही असे बघतो की तरुण जे आहेत ते सगळे बाहेर कामाला जातात, मुंबईला कामाला जातात आणि वृद्ध मंडळी सगळी गावात राहतात आणि त्यांना नोकऱ्याच नाहीत। आज करतात आपली कामं माताडीची, ह्याची कुठली बी कामं, ड्रायव्हरची, यांची एवढी शाळा शिकून मग काय फायदा आहे। एक सरकारनं आणणारे आता येणाऱ्या मुलांची काळजी घ्यावी, शिकलेली मुलं भरपूर आहेत, नोकऱ्या नाहीत आणि मागाशी वर्गांची लागत बरोबर आपल्या मराठ्यांची पोरं का लागत नाहीत एवढी। पण मग गावात शेती आहे, हो, शेतीला पाणी नाही, पाण्यापासून वंचित। आता बसले तू टाळ्या वाजवत, पाऊस पडला तर नाही पडलं तर गेलं पीक, काय करणार माणसं, वर मेघराजाची वाट बघणार। आणखी काय समस्या सांगणार आम्ही मग, तुम्ही काय सांगाल। आणि एक ती आपली एक स्मशानभूमी तिथे नीट काम नाही केलेलं सरकारने। कोणी येणार आपलं काहीतरी त्याच्यात लावतो, बाकीच्या गावांना कसं झालं स्मशानभूमी, तिथे व्यवस्था नाही, जागा मस्त गावानं रोड दिलाय, करून सगळं दिले, येतो पोडार येतो, करतो जातो निघून, प्रत्येक पोडाच्यात नारळ फडतो जातात निघून उद्घाटन करून नुसतं आश्वासन देऊन। तुम्ही काय सांगाल, कुठली समस्या तुम्हाला काय नाही गावाला आता मला म्हणता जेवढ्या निवडणुका होतात ना, निवडणुकानुसार नावाला होतात, अभेपुरी गावात म्हणजे एकाच सुद्धा घुसखोर आलेलं नाही। 30-35 वर्ष आधी हीच बॉम्ब चालली गावात। व्हिडिओ हर्षद गोरकाचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, अभेपुरी। आणि यासोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रमध्ये आत्ता इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा न्यूज